हाय हॅलो सगळ्यांना, मी विभा तुमचं V3 फूड अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट तयार होणारा नाश्ता म्हणजेच ब्रेड पकोडा. चला तर मग पाहूया त्याचं साहित्य आणि कृती. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. त्यानंतर बेसन घेतलेलं आहे, ओरेगनो आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. सर्वात आधी आपण टोपामध्ये बेसनचं पीठ घालून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट मसाला, हळद थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. एकदम झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊया. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलेत तरी चालेल. त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊया. ज्या पद्धतीने आपण भजीसाठी मिश्रण तयार करतो त्याच पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे. आपण एवढी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे पिठाची. आता आपण ब्रेड पकोडा तळण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून घेऊया. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता एक ब्रेडचा स्लाइस आपण मिश्रणामध्ये बुडवून तो तेलामध्ये सोडून घेऊया. ब्रेड चांगले दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया. आता आपली एक बाजू चांगली तळून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता एका बाजूला चांगले क्रिस्पी झालेले आहेत आपले ब्रेड पकोडा. आता आपली दुसरी बाजूसुद्धा आपण तशी तळून घेणार आहोत. फक्त 10 मिनिटांमध्ये आपला झटपट असा नाश्ता तयार होतो. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. आता आपल्या दोन्ही बाजू चांगल्या क्रिस्पी तळून झालेल्या आहेत. आता आपण ते प्लेटवर काढून घेऊया. त्याच पद्धतीने आता आपण बाकीच्या स्लाइससुद्धा ब्रेडच्या तळून घेणार आहोत. मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण दोन्ही बाजू क्रिस्पी तळून घेऊया. सर्व ब्रेड पकोडा आपले तळून झाल्यानंतर आपण त्यावर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून सर्व करूया. अशा पद्धतीने तयार झाले आहेत आपले मस्त गरमागरम कुरकुरीत असे आपले ब्रेड पकोडा. एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेत. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.